चतुर्दम प्रसुता तस्य शाखा गुणन प्रवृद्धा विषय प्रवाला तस्य मूलानुसंततानि कर्मानुबन्धीनि मनुष्यलोके न रूपमस्येह ततोपलभ्यते नान्तो ऋचादिर्न सम्प्रतिष्ठा अश्वस्थमेनं सुविरूढमूलमसङ्गशस्त्रेण दृढेन चित्वा तथापदं तत्परिमार्जितव्यं यस्मिन् गता न निवर्तन्ति भूयः तमेव चात्यं पुरुषं प्रपद्ये यथा प्रवृत्ति प्रसुता पुराणे निर्माणो अध्यात्मनित्या विनिवृत्तकामा द्वन्द्वैर्मुक्ताः गच्छन्ति मूढा पद्मोऽयन्तत् न तद्भासते सुदृढो न शशाङ्को न पावकः यद्गत्वा न निवर्तन्ते ममैवंशो जीवलोके जीवभूतः मनश्चक्राणि इन्द्रियाणि शरीरं यद्वाप्नोति यच्चापि प्राणिश्वर गृहीतैतानि शरीराणि वायुर्गन्धानि वासय श्रोत्रं चक्षुस्पर्शनं च रसनं घ्राणमेव च अधिष्ठाय गुणचाय विषयानुपसेवते उत्क्रामन्तं स्थितं वापि भुजनानं वा गुणान्वितं ये गुणानां पश्यन्ति पश्यन्त्यात्मन्यवस्थितं यतन्तो विकृतात्मानो नैनं पश्यन्त चेतसा यदा जगत्सर्वस्येति चन्द्रमस्याज्ञानो तद्तेजो विद्यमानं पुष्णामि सोमो अहं वैश्वानरो दत्तात्रेय महाराज की जय। पचाननं चतुर्विधं सर्वस्य चाहं सन्निविष्टो मतस्मृतिज्ञानमपोहनं च वेदे च सर्वे वेदो वेदान्तकृतेदविदेव चाहं गोपाल कृष्ण महाराज की जय। श्री दत्तात्रेय महाराज की जय। श्री चक्रपाणी महाराज की जय। श्री गोविंद प्रभु महाराज की जय। सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। सर्व भावेन हा श्री गोपाल कृष्ण महाराज शास्त्र वेद मुक्तं मया तद्बुद्ध्वा बुद्धिमान् सद्कृत ज्ञान ब्रह्मविद्यायां श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। तिथं नारळ बघा अण्णा नाना कधी पहिले तुम्ही फोडा या ना आव्हान दे गोपाल कृष्ण महाराज की जय।
दत्तात्रेय महाराज की जय। चक्रपाणी महाराज की जय। श्री गोविंद प्रभु महाराज की जय। शिक्षण महत्त्वाचे, नक्कीच या ठिकाणी शिक्षण टिकण्यासारखे। दादासाहेब सर सरळ बाबांच्या जागेवर दुसरे सरळ बाबा या ठिकाणी उपस्थित असलेले महंत अर्जुन बाबा, आमच्या सोबत सातत्याने साथ देणारे भाईदास अण्णा, सुरेश तात्या, देवी नाना, मी आता पासून तर सर्वांचे विवेकानंद काही सगळी नावं घेतली। आता प्रदीपने दोघं प्रदीपने वेगळी मागणी घ्यायची। आज खरं तर उभं या भूमिपूजन सोहळ्यानिमित्त आपल्या सगळ्यांचं दर्शन, आशीर्वाद प्राप्त करण्याचा योग परमपूज्य मोठे बाबा असतील त्यांच्या आशीर्वादाने आपल्या सगळ्यांना प्राप्त झाला। या कामाचं भूमिपूजन या ठिकाणी केलं गेलं, त्याला मंजूर होऊनच माझ्या माहितीनुसार साधारण 1 वर्ष झालेलं आहे। 1 वर्षानंतर कुठेतरी त्याला तांत्रिक अडचण आली आणि तांत्रिक अडचण मलाही व्याप जास्त असल्यामुळे मागच्या कालावधीमध्ये थोडंसं त्याच्याकडे दुर्लक्ष झालं आणि नंतर मग जयश्रीच्या कधीतरी लक्षात आलं की आपण सभा मंडपाचं काम दिलेलं आहे, पण अजूनपर्यंत त्याच्या बाबतीमध्ये भूमिपूजन का होत नाहीये, फक्त निवासाचं। तर या बाबतीमध्ये तिला कुठेतरी आठवण आली, नंतर त्याचा खऱ्या अर्थाने पाठपुरावा सुरू झाला, पण त्याला वेळ निघून गेली होती, आचारसंहिता लागली, बरोबर आहे ना, आचारसंहिता लागली आणि आचारसंहितेनंतर आज योग आला। मला सकाळी घरी आल्यावर कळलं की आज भूमिपूजन आहे। काल मुंबईत होतो, परवा मुंबईत होतो। पक्षाची आता जबाबदारी महाराष्ट्राच्या स्तरावर 3 जिल्ह्यांची खास करून पक्षाची जबाबदारी मोठ्या प्रमाणावरती आली, त्यामुळे मुंबईच्या वाऱ्या काही बंद होतील असं काही दिसत नाहीये। आज या निमित्तानेच तुमच्या रस्त्याचं भूमिपूजन, ग्रामपंचायतीचं भूमिपूजन याच ठिकाणी झालं। मी आज सर्वांच्या वतीने या ठिकाणी डिक्लेअर करतो। 40 वर्ष झाले आपली पंचायत एक आदर्श पंचायत म्हणून तिच्याकडे बघितलं पाहिजे। 40 वर्ष झाले ते काम कुठेतरी मार्गी लागलं पाहिजे, त्या दृष्टीने प्रत्यक्षात ते आता वास्तुरूपामध्ये आपल्याला सगळ्यांना बघायला मिळेल। मला कल्पना आहे की आपल्या गावाचं निष्णात प्रेम माझ्यावरती, संजू बाबा काही दिसत नाही मला, तो बघा हा तो लपलेला राहतो, गुप्त प्रेम आहे त्याचं।
साखर बरोबर आहे का? पण आपल्या सर्व गावाचं निष्णात प्रेम, एक सलोख्याचं वातावरण आपल्या गावामध्ये माझ्यासारख्याला तरी अनुभवायला मिळालेलं. भलेच दिसत नसलं, दाखवता येत नसलं, तरी सुद्धा पॉलिटिकली मॅच्युअर्ड ज्याला म्हटलं पाहिजे ते पॉलिटिकली मॅच्युअर्ड असलेलं गाव, ज्याला वैचारिक ठेवण असते, काय केलं पाहिजे आणि काय नको केलं पाहिजे, ही जी वैचारिक ठेवण आपल्या गावामध्ये गेल्या पिढ्यानपिढ्या आमच्यासारख्याला अनुभवायला मिळते. याचा अर्थ गावाची संस्कृती, गावाचे संस्कार, गावाचं वागणं याच्यावरती बरंच काही अवलंबून असतं. आज मोठे बाबांच्या आशीर्वादाने आपल्या या ठिकाणी वेगवेगळे जे कार्यक्रम, मागे धर्ममंडपामध्ये मी ज्यावेळेला उपस्थित झालो, संपूर्ण महाराष्ट्रामधनं, कानाकोपऱ्यातून, महाराष्ट्रातनं म्हणण्यापेक्षा तर काही मला भक्तगण जे भेटले ते मध्य प्रदेश असेल, राजस्थान असेल, गुजरात असेल, त्या ठिकाणून सुद्धा आलेले मला बऱ्यापैकी भेटले. उत्तर भारतातले काही भेटले नाही, पण मला या परिसरामधले माझ्याचकडे येतात. तुमच्याकडनं इथे आल्यानंतर मला काही ना काही भेटायला घरी येतातच. तर त्या निमित्ताने संपूर्ण देशामधनं आपल्याकडे जर का भक्तगणांचा वर्षाव जर का होत असेल, प्रेम जर काय असेल, विश्वास असेल, आशीर्वाद घ्यायला जर का प्राप्त करायला जर का इथे येत असतील, तर आमच्यासारख्यांची जबाबदारी असते की देशाच्या कानाकोपऱ्यातून येणारा प्रत्येक व्यक्ती या ठिकाणी त्याची व्यवस्था झाली पाहिजे, त्याचं समाधान झालं पाहिजे. ग्रामीण भागामध्ये ज्या वेळेला अशी अलोट गर्दी निर्माण होते, त्यावेळेला मात्र सर्वात मोठा प्रश्न असतो की मोठ्या संख्येने समजा जर का उपस्थिती असली तर त्यांनी राहायचं कुठे. काही सकाळपासून संध्याकाळपर्यंत ज्या गोष्टी करायच्या असतात त्या करायच्या कुठे, या सगळ्या गोष्टींची जाणीव ही मोठे बाबांनी माझ्या कानावर घातली होती त्या काळात. आणि म्हणून आज या वास्तूची निर्मिती आजपासून सुरू होईल. मला बाबांनी अजून एक सांगितलं की अजून बाजूला काही माझ्यामध्ये मंडपाचीच गरज आहे का, म्हणजे काहीतरी अजून त्यांच्या हॉलच्या बाबतीमध्ये त्यांनी कानावर घातलं. नक्की भगवंताचा जर का आशीर्वाद असला, मोठे बाबांचा जर का आशीर्वाद असला, तर तेही काम आपण मार्गी लावण्याचं नक्की येणाऱ्या काळामध्ये. पण या सगळ्या याच्यामध्ये बाबांना तेच म्हटलं की मागच्या 2 वर्षामध्ये अंमळे तालुक्यामध्ये हजारो कोटी रुपयाचे कामं मंजूर झाले. हजारो. ते कोणी इमॅजिन करू शकत नाही. एवढ्या आपल्याच गावाचा आपल्याला 1-1.5 कोटी रुपयामध्ये वाटत असेल की आमच्या गावाला 1-1.5 कोटी रुपये, 1 कोटी रुपये, मागच्या ह्याच्यात 2 कोटी रुपयाच्या आसपास तुमच्या गावाला मागच्या 5 वर्षामध्ये 2 कोटीच्या आसपास निधी प्राप्त झालेला आहे या नात्या माध्यमातून. 75 लाख रुपयाचं तर आजच भूमिपूजन आहे. पण मागच्या 2 वर्षामध्ये आपल्याला 2 कोटी रुपये जर का प्राप्त झाले असतील. तसं एक रस्त्याचं काम मला कुठलं तरी सांगितलं होतं, त्याचं काय झालं? आनंद रस्त्याचं नाही, मला डांगर मोवाडी रस्त्याचं सांगितलं. सातारने जिल्ह्याला जोडणार. हा, तर एक रस्त्याचं काम माझ्या लक्षात आहे की तेही काम महत्वाचं आहे की जेणेकरून धुळ्याला जायला तुम्हाला सोय झाली पाहिजे. तांड्यामध्ये ते रस्ते ना प्लॅन मध्ये नाही, धुळ्याकडे जाणार. मला माहिती आहे प्लॅन मध्ये आणण्याकरता पहिले प्रयत्न करावे लागणार, इतकं सोपं काम नाही. तांड्याला असेल, तांड्याला वेगळी ग्रामपंचायत झाली. त्या ग्रामपंचायतीमध्ये सुद्धा जवळपास 1 ते 1.5 कोटी रुपयाचे कामं, 1.5 कोटीचे कामं त्यांनी जी मागणी केली होती ती केली. असं वाटत असेल की आपल्याच परिसरात होत आहेत, असं नाही. काही गावांना 3 कोटी, 4 कोटी, 5 कोटी, जसं गाव मोठं असेल, जागा उपलब्ध असेल आणि त्यांचं विशेष प्रेम आमच्यावर असेल तर प्रेमापोटी काही करतो. प्रेम नसलं तर थोडंसं मागे पुढे करतोच मी, तो स्वभाव आहे.
तुमच्यासारखा मी सगळ्यांनाच आशीर्वाद देईल एवढा मोठा बाबा मी नक्की नाही देऊ. माझ्यावर प्रेम करणाऱ्यांनाच आशीर्वाद देतो आणि समजा प्रेम नसलं तर नमस्कार करत राहतो. तुमचं काम आहे आशीर्वाद देणं, आमचं काम आहे प्रेम मिळवणं. नाही मिळालं तर जबरदस्ती घेणं. पण या सगळ्या ह्याच्यात आज जी काही या ठिकाणी वास्तू उभी राहील त्याच्यामध्ये मला जर का प्राप्त झाला असेल आशीर्वाद तो ह्या आश्रमातून झालेला आहे. काम करण्याची, तालुक्याचा विकास करण्याच्या दृष्टिकोनातून ग्रामीण भागाचा असेल, शहराचा असेल, विकास कोणत्या पद्धतीने केला पाहिजे ह्या दृष्टिकोनातून जी वाटचाल चाललेली त्या वाटचालीमध्ये मागच्या 5 वर्षामध्ये सुरुवातीचा 2-2.5 वर्षाचा कार्यकाळ जो होता तो कोरोनामध्ये गेला, बंद. 1.5 वर्ष तर संपूर्ण महाराष्ट्रच बंद होता, भारत बंद होता, जगामध्ये जा बंद झालेली होती. त्यात 1.5 वर्ष ते 2 वर्ष जवळपास त्याच्यात गेले आणि त्या 2 वर्षानंतर 1 वर्ष आम्ही विरोधात गेलो. तिथं कुठेतरी खंड पडला. पण आज तुमच्या आशीर्वादाने राज्याच्या मंत्रिमंडळात काम करण्याची ज्यावेळेस संधी मिळाली, मात्र त्या 1 वर्षाचा फायदा पुढच्या आपल्या 10 पिढ्यांचं भलं करून देणारा आपल्याला त्याचा फायदा 1 वर्षामध्ये घेता आला. आणि प्रत्यक्ष केवळ फक्त गेलो आणि नारळ फोडलं आणि भाषणं केले आणि आश्वासन दिले असा प्रकारच झाला नाही. तापी नदी अडवण्याचं प्रचंड मोठ्या प्रमाणावरती काम चाललंय. पहिल्या टप्प्यामध्ये 70-71 गावांपर्यंत पाईपलाईन पोहोचवण्याचं काम चाललेलं आहे. दुसऱ्या टप्प्यामध्ये ज्या ठिकाणी ड्राय एरिया आहे, जो असा आपला परिसर आहे, इकडचा परिसर आहे, या ड्राय एरियाचा सर्वे येणाऱ्या काळामध्ये त्याचाही सर्वे करायचा आणि पुढच्या काळामध्ये हे सक्सेसफुल झाल्यानंतर या पाईपलाईनला काय काय अडचणी आपल्याला येत आहेत. कारण आपल्याकडे कालवे येऊ शकत नाही आणि कालवे आले तर ते फार त्याच्यामध्ये पाण्याचं वेस्टेज पण होतं. पण पाईपलाईनने पाणी आणायचं थोडक्यात, जसं आपण वॉटर सप्लायचं काम करतो, कुठेतरी पाणी शोधतो, तिथं विहीर खोदतो किंवा तिथून पाणी उचलतो, ती मेन पाईपलाईनने गावापर्यंत आणतो आणि गावामध्ये पाण्याच्या टाकीवर चढवलं का सगळ्या गावामध्ये परत दुसरी पाईपलाईन टाकतो गावांतर्गत आणि मग त्याच्यावर प्रत्येकाला कनेक्शन देतो. त्याच धर्तीवरती तापी नदीमधनं 5 मोठमोठ्या लिफ्ट, हजारो त्याला हॉर्सपॉवरच्या मोठमोठ्या अनेक त्या ठिकाणी मोटरी असतील, त्याच्यातून ते पाणी उचललं जाईल आणि ते पाणी उचलून शेतकऱ्याच्या शेतापर्यंत, बांधापर्यंत पाणी कसं जाईल पुढच्या 2 ते 3 वर्षामध्ये आपल्याला एक जाळं काही प्रमाणामध्ये शेतकऱ्याच्या दृष्टिकोनातून बांधापर्यंत जमिनीमध्ये जसा वेल पसरतो एखाद्या भिंतीवर, झाडावर वेल पसरतो, तसं जाळं हळूहळू टप्प्याटप्प्याने पहिल्या टप्प्यामध्ये आपण 75,000 एकर जमीन त्याच्या खाली पाण्याखाली आणतोय आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये 30,000 हेक्टर म्हणजे जवळजवळ परत 70-80,000 एकर जमीन. दुसऱ्या टप्प्यामध्ये काय प्लॅनिंग केलं पाहिजे ह्या 5 वर्षामध्ये आपल्याला त्याचं प्लॅनिंग करायचं की जेणेकरून दुसऱ्या टप्प्यामध्ये सुद्धा एकदा धरणाचं काम कंप्लीट झालं तर आपल्याकडे पाण्याचा साठा किती राहतो आणि कोणत्या दिशेने ह्या पाईपलाईन आपल्याला नेलेल्या परवडतील त्या दृष्टिकोनातून त्याची सुद्धा वाटचाल भविष्यामध्ये आपल्याला पुढच्या पिढ्यांच्या दृष्टिकोनातून त्याची वाटचाल करावी लागणार आहे. माळण नदीमध्ये आपल्याला पांझरेतून पाणी कसं टाकता येऊ शकतं याच्या बाबतीमध्ये केवळ फक्त चर्चा झाल्या, पण प्रत्यक्षात आता परत एकदा मला स्वतःला कामाला लागावं लागेल. भलेच आज नाही होणार, कधी ना कधी त्याचा मार्ग मोकळा होईल, पण त्याच्यात असलेल्या तांत्रिक बाधा ज्या आहेत त्या तांत्रिक बाधांचा परिपूर्ण अभ्यास करण्याचं काम आता प्रत्यक्षात त्याची सुरुवात झालेली आहे की जेणेकरून पाझरेचं पाणी माळांमध्ये जर का आलं तर या परिसरामध्ये शेतकऱ्याच्या दृष्टिकोनातून तो सुद्धा एक महत्त्वाचा विषय आपल्या हातून मार्गी लागू शकतो. आज तुम्ही तालुक्यामध्ये बघत असणार, बोरी नदी बघत असणार, पाझरा नदी बघत असणार, माळणला कुठे 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 आपण अडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. जवळपास 110 बंधारे, छोटे 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 छोट्या नद्या, मोठ्या नद्या, छोट्या नद्या, मोठ्या नद्या, इथे आपण पाणी अडवून ते भूगर्भामधले पाण्याची पातळी वाढवण्याचं काम केलेलं आहे. आजच 110 कोटी रुपयाचे कामं जे आता छोट्या नद्या आहेत, जे पुलं आहेत, जे ब्रिजेस आहेत छोटे, त्या ब्रिजच्या आजूबाजूला एक आर्च तयार करायचा आणि नदीच्या सेंटरला आपण समजा जर का बोरवेल केले
आणि बोरवेल करून पाणी जर का भूगर्भामध्ये टाकलं तर पाण्याची पातळी जमिनीतली जर का वाढली, वर जरी दिसत नसली, जमिनीतली पातळी जर का वाढली तर अण्णा मानले वाटत आपल्या तालुक्यातला कुठला माणूस किंवा कुठला शेतकरी आमले 8,000 पडणार नाही, 3,000 पडणार नाही, या नामाज राहील पैसा उन्हातच नाही आमले आणि झाले पैसा पाहिजे तुमले. कष्ट करायचे असतात, पाणी उपलब्ध करून देणे, विजेची निर्मिती जास्तीत जास्त आपल्या तालुक्यात करणे, तरच आपण सुखी राहू शकतो. हे सरकारच्या भरोशावरती 1,000-1,500वरती आपलं घर बी चालत नाही आणि पायरी सुद्धा बांधली जाते त्याच्याने. म्हणून या सगळ्या भानगडीत मुळापर्यंत गेलं पाहिजे. आज तरुण पोर आहेत, तरुण पोरांनी मला चांगली मागणी केली, पण मी त्याचं अजूनपर्यंत त्यांनी मला फोटो टाकले नाही. किती पोरं त्या ठिकाणी अभ्यास करतात, किती त्याचा वापर करत असतील तर योग्य गोष्ट आहे. फोटो मात्र तुम्ही मला अभ्यास करणारे जे नुसते फोटो काढण्यापुरती नाही, मी ओळखतो बरं, कारण मी थोडा अभ्यास पूर्वी केलेला आहे. फोटो अभ्यास करणाऱ्याचे डोळे पण मला सांगतात, त्याची बॉडी लँग्वेज पण सांगते. नकली जर का फोटो पाठवले तर ते सुद्धा मला ओळखता येते. त्या दृष्टिकोनातून आपल्या गावाची प्रगती, आपल्या तरुणांची प्रगती, आपल्या शेतकऱ्यांची प्रगती, शेतकरी त्याच्यावरतीच अवलंबून आहे. त्या दृष्टिकोनातून आपला तालुका एक दिवस असा एक निर्माण झाला पाहिजे की बारमाही बागायत आपल्या तालुक्यामध्ये दिसण्याचं स्वप्न आमच्या सारख्यांच्या डोळ्यामध्ये. बारमाही बागायत आपण 4 महिने 6 महिने 8 महिने अशी जी बागायत करतो त्याच्याऐवजी बारमाही बागायत जर का आपल्या तालुक्यामध्ये स्वप्न आज नाही पूर्ण होणार, कदाचित 10 वर्षानंतर होईल, पण बारमाही बागायत जर का झालं तर आपल्या पुढच्या 10 पिढ्या चांगलं सोड करणार आहे. 5 आणि 10 लाख रुपयामध्ये एकर कोणी विचारत नाही, पण पाणी तुमच्या दारापुढे उद्या तर 25 लाख आणि 50 लाखाच्या खाली तुमचं शेत सुद्धा कोणी देणार. अशी परिस्थिती ज्या वेळेला आपल्या तालुक्याची निर्माण होईल त्यावेळेला आज बिडकर बाबांनी आपल्याला जर का आशीर्वाद दिलेला असेल तर तो आशीर्वाद कुठेतरी उपयोगात पडेल. केवळ फक्त स्वार्थ बघायचा, केवळ फक्त वल्गना करायच्या, बोलतापा मारायच्या, बाहेर निघून जायचं, ते न करता वस्तुस्थितीला मुळावरतीच घाव घालायचा आणि आपल्या तालुक्याचा विकास साधायचा. या दृष्टिकोनातून आमचे सातत्याने प्रयत्न चाललेले. आपला आशीर्वाद असंच प्रेम आमच्या पाठीशी राहू द्या. मधून मधून म्हणतात असं मला कोणतरी सांगत होतं, तू नंदूच सांगत होता मला त्याच्या याच्यात, प्रदीप कोण बोललं की जयश्रीच आमच्याकडे लक्ष देते, जयश्री ताईच सांभाळते, असं कोण बोललं? दादा तुमच्या अनुपस्थितीत, तुम्ही उपस्थित नसताना मुंबईला असताना मी आता ठरवलंय अण्णा, तिला कुठेच जाऊ द्यायचं नाही. माझं तिकीट कटून जाईल, कॉम्पिटिशन नको. पण जरी आज चेष्टेचा भाग असला तरी सुद्धा ती ह्या बारकाईने या सगळ्या गोष्टी बघते. कदाचित ती त्या पद्धतीचं कामकाज शिकली नसती तर या कामाला मंजुरी देऊन सुद्धा आपण काम करू शकत नव्हतो, कारण त्याच्याकडे कम्प्लीट दुर्लक्ष झालेलं होतं. या सगळ्या गोष्टी ज्या असतात या सगळ्या गोष्टी करून घेण्याकरता, कारण बोलणं तिचं गोड आहे, माझं थोडंसं तुरट आहे. तोंडावर सांगून देतो हे होणार की नाही होणार, ती सांगेल नाही आपण करू प्रयत्न हे होणार आहे नाही सांगून द्यायचं, जे होणार आहे ते होच सांगायचं. हा स्वभावामध्ये आमचा फरक आहे. तरी सुद्धा 27-28 वर्षापासून आमचा संसार व्यवस्थित चाललाय, पुढेही चालूच राहील तुमच्या आशीर्वादाने. म्हणून हे श्रेय जे जातं नाना लिहिलंच जातं, हे क्रेडिट तुम्हालाच हे करत. परत एकदा आपल्या सगळ्यांचं मनापासून आभार मानतो. अण्णा तुमचेही आभार मानतो की इथपर्यंत पोहोचवण्याकरता तुम्ही सकाळपासून फोन करत होते. मी दिलगिरी याच्याकरता व्यक्त करतो की आजचा कार्यक्रम घेतलेला मला माहिती नव्हता, हिने घेतलेला होता. आणि मुंबईहून मी रेल्वेने ज्या वेळेला आलो तर 9:30ला 9:30 रेल्वेने पोहोचलो. 10 वाजता तर घरी आलो, 9:45 वाजता. आणि मग तयारी करून आपल्यापर्यंत पोहोचायला थोडा उशीर झाला. म्हणून आपली सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो आणि आपली सगळ्यांची रजा घेतो. धन्यवाद. आज या ठिकाणी अत्यंत व्यापक परिस्थितीतून दादा आतापर्यंत पोहोचले. त्यांना सर्व भारतभर आपल्या महाराष्ट्रात असलेली कामं आणि व्याप तेवढाच आहे. आणि म्हणून आपण समजून घेतलं की नाही आता दादा यांच्याकडे ताई येणार आहे,
परंतु नंतर पुन्हा समजलं की दादा येत आहे आणि म्हणून बरं वाटलं आणि दादा या ठिकाणी पोहोचले, ताई पोहोचल्यात. आता त्यांनी दादांनी सांगितलं की ताईच्या माध्यमातून बरेचसे कामं पुढे होतात, ते वास्तविकताच आहे. कारण मंजुरी होऊन खूप दिवस झाले, 1 वर्ष झालेलं आहे आम्हाला. आणि मधात मी एक दिवशी ताईला फोन केला, म्हणून ताई मंजुरी तर खूप दिवसांनी झालेली आहे, पण दादांना काही आठवत नाही असं वाटते मला, तर तुम्ही मला थोडासा दादाचा विषय काढा. आणि मग खरोखरच ताईंनी त्याला पाठपुरावा केला आणि तो आज भूमिपूजनाचा दिवस उजळला. अशा प्रकारे काही अडचणी येत असतात, काही स्थानिक लेवलला, आणखी काही आपल्या तालुक्यामध्ये अनेक आमचे मोठं मंदिर आहे, त्यावेळेला मी ताईला फोन करत असतो, त्याच्यातूनही काही मार्ग निघतात. ज्यावेळेला आपलं अमान्याचं श्रीकृष्ण मंदिर उभं राहायला सुरुवात होती, ओपनप्लेनची जागा काही नगराध्यक्ष होत्या, त्यावेळेला त्याची मंजुरी झाली आणि मग मंदिर उभं करायचं होतं. लोकवर्गणी त्यावेळेला मी केली नाही, बाबा म्हटले आपण आपल्या खर्चातून करू, परंतु खडी लागणार होती. मग दादांकडे गेलो तर एक ट्रकभर खडी दादाने एका शब्दात तेव्हा पाठवली, त्या एक ट्रकमध्ये ते मंदिर पूर्ण होऊन गेलं. अशा प्रकारे दादांचं सहकार्य आपल्या गावाला सुद्धा वेळोवेळी लाभलेलं आहे, पुन्हाही लाभणारच आहे. आणि त्यांना हे धर्मरूपी आशीर्वाद त्यांच्या पाठीशी आहे. या आश्रमाचे जे पूर्व संचालक संस्थापक गुरुवर्य त्यावेळेला आशीर्वादानंतर मोठे बाबाजी म्हणजेच बाबा या ठिकाणी आज दोनही बाबा नाही, पण त्यांचा आणि दादांचा ताईंचा अगदी त्यांना आशीर्वाद बाबांचा लाभलेला आहे. आणि म्हणून तीच एक धर्मपताका, ती सेवा आम्ही सांभाळतो आणि त्या निमित्तानं आम्ही त्या अधिकारातूनच एक आपल्या तालुक्याचं वैभव आहे. दादा खरोखर स्पष्ट शब्दानं बोलणारे आहेत, हो किंवा नाही ही त्यांचा आजच नाही तर पूर्वीपासूनचा स्वभाव आहे. आणि म्हणून काही लोकांना असं वाटतं की दादा खाष्ट स्वभावाचे आहेत, पटकन बोलून देतात, पण वास्तविकता त्यांच्या बोलण्यात असते. कधी कधी ते खर्च व्यक्त करतात. सुरुवातीला 1-2 वेळा दादांचा प्रयत्न झाला, आमदारकीला दादा उभे राहिले, पण त्यावेळेलाही काही लोकांनी समजा आपल्याला पाहिजे तसं सहकार्य त्यांना मिळालं नाही. आणि मग त्यावेळेला दादांनी मला खंत बोलून दाखवली का माझी तर करण्याची भूमिका असते, पण लोक आपल्याला एक वेळेला आपण जे उभं राहतो तर त्यावेळेला सहकार्य करत नाही. आणि परंतु या आपण पाहिलं की आता या विधानसभेमध्ये चांगल्या प्रकारेच दादांना सहकार्य लाभलेलं आहे. आणि असं सहकार्य सगळ्यांनी, गावकऱ्यांनी असो, सगळ्यांनी आपण त्यांना द्यावं, म्हणजे आपल्या तालुक्याचा विकास होईल, धार्मिक बाबतीत विकास होईल, सामाजिक बाबतीत विकास होईल आणि तो विकास त्यांच्या हातून सातत्याने घडत राहो ही त्यांना या ठिकाणी स्वामी श्री चक्रधर महाराज या आश्रमाचं जे अधिष्ठान आमचे गुरुवर्य आणि सर्व साधू संत यांच्या वतीनं आम्ही दादांना, ताईला खूप खूप या ठिकाणी आशीर्वाद देतो. आणि तुम्ही ग्रामस्थ मंडळी या सर्व सभेला या ठिकाणी उपस्थित राहिले आणि हा आपला छोटेखानी कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला. सगळ्यांना धन्यवाद देतो. यानंतर संचालन. प्रभू महाराज की जय. संपूर्ण महाराष्ट्र नव्हे तर भारतभर प्रसिद्ध असलेला आणि आपल्या सर्व भक्तांचा श्रद्धास्थान असलेला हा महानुभाव आश्रम करण्याचे अनेक विविध कार्यक्रम आतापर्यंत ते संपन्न झालेले आहेत. प्रत्येक प्रसंगाला उपस्थित राहण्याचे आजच्या सभेचे अध्यक्ष आहेत उपाध्याय कुलाचार्य आचार्य परमपूज्य पट्टाजी महाराजाचार्य मातश्री मोठे बाबा आणि सर्व वंदनीय संत महात्म्यांना दंडवत करतो. त्याचबरोबर ज्यांच्या पुढे हा संपूर्ण सोहळा संपन्न होतो आहे, भूमिपूजन सोहळा यांच्या निधीतून प्राप्त झालेला आहे, ते लोकप्रिय आमदार मान्य श्री दादासाहेब पाटील यांच्या समोर त्यांच्या धर्मपत्नी सौभाग्यवती पाटील मॅडम आणि सर्व बंधू होईल. मी इथे जो उभा आहे केवळ आनंद व्यक्त करण्यासाठी आहे. अनेक ठिकाणी निधी येत असतो, अनेक ठिकाणी काय कामं होतात, तालुक्यापुरती असतात, जिल्ह्यापुरती असतात, कधी कधी गावापुरती असतात. परंतु येथे होणारा हा जो सभामंडपाचा कार्यक्रम आहे हा मात्र अशा प्रकारचा आहे की हे होणारं सभागृह फक्त राहण्याचे जळगाव जिल्हा किंवा महाराष्ट्र त्यांच्या पुस्तक मर्यादित राहतात. या आश्रमात संपूर्ण भारतभरातून जम्मू काश्मीर पासून तर थेट कन्याकुमारीपर्यंत आणि द्वारकेपासून कलकत्तापर्यंत एवढी भक्त मंडळी आहे महाराष्ट्राची, त्या सर्वांच्या उपयोगाला येणार आहे. आणि म्हणून मी दादासाहेबांना सर्व भक्तांच्या वतीने यासाठी धन्यवाद देतो की आपण हा दिलेला निधी हा गावासाठी नाही,
वेळोवेळी श्री बाबाजी आमचं श्रद्धास्थान, आता जे बाबाजी आमचं श्रद्धास्थान आणि यांच्या आताच परिश्रमातून अनेक विविध कार्यक्रम होण्याला ही जागा आपली पडते. त्यासाठी भव्य अशा सभामंडपाची आवश्यकता आणि या आवश्यकता लक्षात घेऊन आमदार माननीय श्री दादासाहेबांनी जो निधी उपलब्ध करून दिलेला आहे त्यामुळे आपण सदर पुणे टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांना धन्यवाद देऊया आणि अशा प्रकारचं कार्य त्यांच्यातून हो आणि प्रभू श्री चक्रधर स्वामी त्यांना कार्य करण्याला शक्ती देऊ, बळ देऊ आणि त्यांची उत्तरोत्तर प्रगती हो ही परमेश्वर प्रार्थना करतो आणि थांबतो. धन्यवाद.